मस्तपैकी असा आपला प्रवास सुरू झालेला आहे. आपण निघालोय पुणे टू मुंबई. मस्तपैकी ही आपली पूर्ण नवरदेव BSC ॲग्रीची टीम आहे. आज आपल्या मूवीचं ट्रेलर लॉन्च होत आहे. दादरला इव्हेंट ठेवलाय मस्तपैकी. संपूर्ण टीम एकत्र होऊन काइंड ऑफ पिकनिक टाईप आम्ही चाललोय दादरला. थोड्याच वेळात आपला जो ट्रेलर तो रिव्हील होईल आणि आपल्यासोबत बसमध्ये सुनिया तुम्ही माझ्या ब्लॉगवरती जाऊन नवरदेवाचा इव्हेंट पाहू शकता आणि आज आमचा ट्रेलर लॉन्च होणार आहे. तर नक्कीच 26 जानेवारीला तुम्ही थिएटर गणपती बाप्पा मूर्ती. आपण डायरेक्ट भेटू दादरला. थँक्यू सो मच. छुनू छुनू वाज कसा छल्ला तुझा छोकरी. फायनली आपण मुंबईला पोहोचलोय. खतरनाक हाच तो हॉल आहे जिथे आपल्या मूवीचं ट्रेलर काही थोड्याच वेळात रिलीज होत आहे. आणि मस्तपैकी हा हॉल खूप साऱ्या मान्यवरांनी थोड्याच वेळात भरत आहे. तर ही आहे आपली परत पुन्हा एकदा नवरदेव BSC ॲग्रीची स्टार कास्ट एक नंबर. आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया ह्या मुवमेंट ते लोक कसे एन्जॉय करतात. खूप छान वाटतंय. ॲक्च्युली दिस इज माय फर्स्ट मूवी सो इट्स व्हेरी स्पेशल फॉर मी. खूप मस्त वाटतंय. खरं तर खूप उत्सुकतेने आलेलो आहे मी इथं. एक 1.5 तासाची मी आता अशी वाट पाहतो की कधी तो 1.5 तास संपतोय आणि कधी ट्रेलर पाहतो. क्या बात आहे, क्या बात आहे. मजा येणार आहे. इव्हेंट खूप धमाल होणार आहे. खूप भारी वाटतंय. खूप मोठी एक्साइटमेंट आहे की आता ट्रेलर लॉन्च होणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही किती दिसतोय. 2-3 तासाचा प्रवास करून तर इथपर्यंत पोहोचलोय. आता बघा 1.5 तास वाट पाहिजे. त्याच्यानंतर ना मग जे उद्या काय होईल धुमाकूळ सगळी काय सोशल मीडियावरती तो वेगळाच असेल. तुम्ही पाठी बघू शकता. हाच तो हॉल आहे. हाच ती जागा आहे जिथे आपला नवरदेव BSC ॲग्रीचा फर्स्ट ट्रेलर जो आहे तो मस्तपैकी लॉन्च होणार आहे. आणि अशा या हॉलमध्ये प्रॉपर अशी अरेंजमेंट आहे. काहीच वेळात हा हॉल पूर्ण मान्यवरांनी खचाखच भरून जाणार आहे. तर अवघे 1 तास राहिलेत. 1 तासांनी ह्या मूवीचा ट्रेलर होतं लॉन्च. तर नक्की पहा. तर आपल्यासोबत आहे ह्या मूवीची कॉस्ट्युम डिझायनर. कमाल एक्सपिरियन्स होता. खूप छान. आणि म्हणजे गावाकडच्या फिल्म्सला कॉस्ट्युम करण्यात नेहमीच काहीतरी मजा असते. काहीतरी एक वेगळं काम असतं. सही आहे, सही आहे. तर खूप छान. म्हणजे 1 महिन्याचा आमचा हा एक्सपिरियन्स खूपच कमाल होता. छुनू छुनू वाज कसा छल्ला तुझा छोकरी. हे छुनू छुनू वाज कसा छल्ला तुझा छोकरी. भुरू भुरू उडती केस मुखडा गोड साखरी. तू खोल खोल उरा मंदी गुन 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 बासरी. झुंजू मुंजू पहाट नवी दबोली हासरी. साजिरी गोजिरी सपनातली परी. साजिरी गोजिरी सपनातली परी. भेटणार कधी न बर देवानवरी. हा भेटणार कधी न बर देवानवरी. भेटणार कधी न बर देवानवरी. भेटणार कधी न बर देवानवरी. तुझ्या प्रश्नाचं पहिल्यांदा उत्तर देतो. या सिनेमामध्ये मी खूप मोठ्या भूमिकेत आहे. म्हणजे सुरुवातीपासून जे मी स्क्रीनवर दिसतोय ते टायटल येईपर्यंत मीच आहे सिनेमावर. त्याच्यामुळे शक्यतो हा सिनेमा बघताना पॉपकॉर्न खाऊ नका. कारण तो खाली पडला ते उचलायला जाण्याचा हा विनोदाचा भाग आहे. विनोद अत्तराच तन हे जसं मोगऱ्याच ग. लख डोळा मोती जसं चांदण्यात ग. हसण्यात तुझ्या आता मोर पंख भासत आहे. हा बारा मी थोडी डिग्री काढलेला लायसन्स पण आणची. हो काय बया लग्न करायचंय. बालविवाह एकच नंबर. म्हणजे फॅशन म्हणजे फॅशन. बैल पोळ्याला बैल सजवते त्याला काय ते मिळून त्या पोरीचं लग्न करायचं असतं शेतकऱ्याच्या पोराला. तुला तर म्हणत होतो लय शिकू नको. बरं शिकून काय
खोल खोल उरामंदी गुण 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 बासरी झुंझुंझ पहाट नवी नवली आसरी साजरे गोजरे सपनातली परी साजरे गोजरे सपनातली परी भेटणार कधी नवर देवा नवरी भेटणार कधी नवर देवा नवरी या मातीच्या काळजात बळीराजा राहतो जन्मांनी मागतो नाच वाद राहतो या चरणीच्या काळजावर जीव ठेवला रक्ताचा काम होतो आणि पाठामध्ये राहतो. मी उपाशी राहीन पण जसं आमचा राजा म्हणतो मी उपाशी राहीन पण शेती करीन तसं तो म्हणतो मी उपाशी राहीन पण फक्त मराठी गाणी वाजवीन. असा डीजे क्रिटिक्स इथे आलेला आहे आणि त्याला मी विनंती करतो की एक मिनिट. कार्यक्रमाची सांगता ऑलमोस्ट झाली आहे. मस्तपैकी ग्रँड इव्हेंट झाला. तुम्ही बघितलं जसं लाईव्ह हो आणि एक नंबर. म्हणजे आता डिनर करून आम्ही परत पुन्हा एकदा पुण्याच्या दिशेने निघेल. खरंच जसं आपल्या ब्लॉगमध्ये आपण दाखवलं माननीय श्री संजयजी राऊत त्यांचे जेव्हा आपण रिसेप्शनला गेलेलो तो माझ्या लाईफमधला सगळ्यात लक्झरीज दिवस होता आणि हा आज दुसरा लक्झरीज दिवस जिथे पूर्ण VVIP आणि मान्यवर आपल्या ब्लॉगमध्ये आले आणि लिटरली म्हणजे वर्ड्स एकदम संपलेले आहेत. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा मुंबईकरनी सायनिंग ऑफ. तर आपल्याला इथे असं काही सेवा देण्यात आहे आणि एक थांबणार तो त्याला एक गमतीशीर बाग सामाजिक विषय आहे. लोकांना असं वाटलं कसं आहे आता ते सरांनी ते दाखवलंय त्या माझ्या मित्रांच्या सेवेसाठी मी हे छोटंसं शेंगदाण्याचं उर्फ ह्याला चकणा म्हणतात. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे मित्राची ह्याची सोय काय का असं पण आमची सोय आम्ही केलेली. आमची म्हणजे ह्याची सोय. हा सर